आगरी सेनेच्या प्रमुखपदी श्री प्रदीप राजाराम साळवे यांची एकमताने नियुक्ती. आगरी सेनेचे संस्थापक व प्रमुख, महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा दिवंगत स्वर्गीय माननीय राजारामजी साळवे यांचे दिनांक 6 जून 2026 रोजी झालेल्या दुःखद निधनानंतर संघटनेच्या प्रमुख पदावर निर्माण झालेली रिक्त जागा भरण्याबाबत आज दिनांक 27 जून 2026 रोजी आगरी सेना मध्यवर्ती कार्यालय कडवा ठाणे येथे मध्यवर्ती कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये संघटनेचे कार्य अखंड, शिस्तबद्ध व प्रभावीपणे सुरू राहावे, तसेच दिवंगत राजारामजी साळवे साहेब यांनी उभारलेली सामाजिक चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले. त्यानुसार मध्यवर्ती कमिटीसमोर श्री प्रदीप राजाराम साळवे यांची आगरी सेना अध्यक्ष व कामगार एकता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्वानुमते पाठिंबा देऊन एकमताने मंजुरी दिली. नवीन प्रमुख म्हणून श्री प्रदीप राजाराम साळवे यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व संघटनात्मक कार्य तसेच कामगार एकताच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच संघटनेची नवीन कार्यकारिणी लवकरच संघटनेच्या नियमानुसार गठीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आगरी सेना परिवाराने राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच आगरी समाज बांधवांना नवीन नेतृत्वात सहकार्य करून संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगी बैठकीत कैलास पाटील यांनी प्रस्ताव मांडला असता गजानन भोईर यांनी अनुमोदन दिले व अध्यक्षपदाचा प्रस्ताव चंदूलाल खरत व मेघनाथ पाटील यांनी प्रदीपजी साळवे यांना सुपूर्द केला. या प्रसंगी राहुल साळवी, मनीषा पाटील, प्रकाश नरसाना, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणकर, नारायण अदांडे, रवींद्र पाटील, सचिन मते, मनोज साळवी, संजय फुलोरे, संपत डावकर, विजय जोशी, जयेंद्र खुने या मध्यवर्ती कमिटीच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. या सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. आगरी सेना आता 40वा वर्धापन 40 वर्ष या संघटनेला झालेले आहेत आणि 40 वर्षापासून मी पण या संघटनेला बांधिलकी पत्करून काम करत आहे. साळवी साहेबांच्या सोबत या घरत सरांच्या सोबत बरोबर मी फिरलेलो, सगळे गावोगाव फिरलेलो आहे आणि मला सगळं माहिती आहे का आपली लोकं, आपले ओबीसी लोकं कुठे राहतात, बहुजन समाज कुठे राहतो आणि कोणासाठी काय करावं लागतं. साळवी साहेबांनी मला त्या 8 दिवस अगोदर मला सांगून गेलेली, कारण की त्यांनी जे सांगितले समाजातले झगडे मिटवून टाका. त्यांचे जे विचार आहेत, जे 40 वर्षे त्यांनी विचार मांडलेले आहेत, तेच विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा सक्षम आहे. पूर्वी कसं सक्षम नव्हतं, नवीनमध्ये लोक सक्षम नव्हते. मग आता आमचे जे कार्यकर्ते साळवी साहेबांनी घडवलेले आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि तुम्हाला येत्या 1 तारखेला ते दिसूनच येईल का संघटना कशी काम करते आणि कसे लोक येत आहेत. कारण तळागाळातल्या लोकांसाठी साहेब भरपूर झटलेले आहेत आणि तो कुठल्याही समाजाचा असला तरी त्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आगरी सेना संघटना असून सुद्धा कामगार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये राजाराम साळवे यांचं वर्चस्व होतं, चांगल्या पद्धतीने केलं. आता पुढची वाटचाल आपली कशी असेल? आगरी सेनेशी संलग्न असणारी कामगार एकता ही पार मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा हे बऱ्याचशा ठिकाणी साळवी साहेबांचे युनियन्स आहेत आणि त्या युनियन्स साळवी साहेब जेव्हा 4 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर फिरायला, त्यांच्या जागेवर मी जायला लागलो म्हणून मला त्यांनी त्या टायमाला काहीतरी पद लागतो म्हणून त्या टायमाला त्यांनी मला कार्याध्यक्ष केलं आणि त्या कार्याध्यक्ष माध्यमातून मी कामगारांची संघटना चालवत होतो फार मध्य प्रदेशपर्यंत. तारखेसाठी काय ठेवा 1 ऑगस्टला जे आमचं पहिली गोष्ट म्हणजे साळवी साहेब ह्या जगामधनं गेले नाहीत. त्यांचे विचार आहेत आणि विचार कधी मरत नाही. ह्या संघटनेला ज्यांनी विचार दिलेले आहेत, या समाजाला ज्यांनी विचार दिले आहेत, हे विचार कधीच मरणार नाही आणि अजूनही आम्हाला वाटतं की साहेब आमच्यातून गेले नाही. म्हणून याच्या पुढची जी वाटचाल आहे ती भरपूर जोरात होईल. आमचे समाज बांधव आणि इतर समाजाला आम्हाला जे बरोबर असले इतर समाज हे पण आमच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे संघटना अजून जोरात जाईल. मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली. आज मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली. मग त्यामध्ये ठराव पारित झाला आहे का प्रदीप साळवे यांना अध्यक्षपदवरती नियुक्ती केलेली आहे व आम्ही सर्व कमिटीनी
त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. इतकेच नव्हे तर आता पुढची वाटचाळीच्या हिशोबाने आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना स्वतःहून गावोगावी जाऊन भेटणार आहोत व त्यांना आज अशी ऊर्जा प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये आज साहेब नसले तरी आमच्या प्रत्येकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ते आम्ही स्वतःहून जाऊन ती त्याला एक चांगली दिशा देणार आहेत. एक ऑगस्ट रोजी अग्रसेनेचा 40वा वर्धापन दिन आहे. कशा पद्धतीने साजरा करतात, कशा ऊर्जा काय सांगतात? नेहमीप्रमाणे यावर्षी देखील जोरदार कार्यक्रम होणार आहे. इनफॅक्ट ह्यावेळी जी मी म्हणेल का असं का आमची जी ताकद आहे ती एक असं वाटलेलं का साहेब नाही तर मग एक समाजाला पोकळी निर्माण झालेली आहे, पण ती पोकळी निर्माण होत असताना देखील साहेबांचे आदर्श व साहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोचले होते आणि ते लोक आमच्यापर्यंत खूप इमोशनली आली आहेत आमच्याकडे आणि ती आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलेला त्यांनी आणि त्यांची जी मदत करायची ती आगरी समाज आगरी सेना नेहमीच करत राहिलेली आहे आणि ह्यापुढे देखील केली.